नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एस पी मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज आपण शिकणार आहोत अगदी सोप्या पद्धतीमध्ये दशांश अपूर्णांकांची बेरीज कशी करायची. बघा, एकदम साधं सिंपल प्रश्न आहे. ओके, लई जणाला हे जमत नाही. दशांश अपूर्णांकाची बेरीज आता आपल्याला शिकायची एका 2 मिनिटाच्या आत. ओके, चला तर मग सुरुवात करूया. आता ह्या टाईपचे असे दशांश अपूर्णांकाची बेरीज जर आली तर ह्या टाईपचे कसं सॉल्व्ह करायचे, तर भावा इकडे बघ, एकदम साधं सिंपल आहे. ओके. तुला करावं लागेल. काय करायचं बेटा? हे 3.4 आहे प्लस 2.5 आहे. हीच करायचं नाही. पॉइंट खाली पॉइंट अगोदर. 1 मिनिट, 1 मिनिट. काय करायचं बेटा? पॉइंट खाली पॉइंट द्यायचं. इकडे कोण आहे पॉइंटच्या? 2 आहे. तिकडे कोण आहे? 5 आहे. मग ह्या दोघांची बेरीज करायची. ओके. मग 5 आणि 4 9. पॉइंटला पॉइंट आणि 3 आणि 2 5. म्हणजे तुझं याचं आन्सर असणार आहे 5.9. ओके. पॉइंटची बेरीज कशी करायची बेटा? पॉइंट खाली पॉइंट द्यायचा. अंक इकडल्या इकडे टाकायचे, तिकडल्या तिकडे टाकायचे आणि याची दोघांची बेरीज करायची. ओके. कळालं? चला नेक्स्ट क्वेश्चन. आता तसाच 7.8 1.2 पॉइंट खाली पॉइंट. मग ह्या दोघांची आपल्याला बेरीज करायची. 8 8 2 10. 1 7 आणि 1 8 आणि 1 9. म्हणजे याचा आन्सर आला काय बेटा? 9.0. काय आलं? 9.0. ह्या पद्धतीनं आपल्याला सॉल्व्ह करायचे. चला पुढचा प्रश्न बघू. पुढचाही प्रश्न असा आहे बेटा. पॉइंट खाली पॉइंट द्यायचं. ओके. आणि मग याची बेरीज करायची. 6 आणि 3 9. 5 आणि 3 8. म्हणजे आपला आन्सर असणार आहे 8.9. कळालं? सिंपल, साधं, सोपं आहे. कितीही मोठं असू द्या, हे कितीही मोठे असू द्या, त्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता येईल. आता इथं बघा, 6.25 हा पहिला नंबर मी जशाला तसा लिहून घेतला. मग इथं पॉइंट खाली पॉइंट द्यायचा दादा. इथं 2, मग इथं 1, इथं 5. ओके. मग याची करायची आपल्याला बेरीज. म्हणजे 5 आणि 5 10ला 0, ह्याचे आले 1, 2 आणि 1 3 आणि 1 4. ओके. पॉइंटला पॉइंट. 6 आणि 7 8. म्हणजे तुझं आन्सर उत्तर असणार आहे 8.40. पॉइंटच्या नंतर 40. एक एक डिजिट घेऊन वाचवायचं बेटा. ओके. 8.40. कळालं? बघा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. आता हा वाला इथं आहे 8.9. पॉइंट खाली पॉइंट अगोदर पॉइंट खाली पॉइंट द्यायचा. ह्या पॉइंटच्या इकडे किती अंक आहेत बेटा? 1 आहे. इथे 1 लिहिले. इकडे किती अंक आहेत? 2 आहेत. 3 आणि 5. ओके. मग याची आपल्याला करायची बेरीज. आता ह्या अंकाच्या वर काही नाही म्हणजे इथे काय टाकायचं? 0 टाकायचं. ओके. 0 प्लस 5 म्हणजे 5. 9 3 10 12. 12ला 2 हातचे आले 1 आणि हे 10 म्हणजे तुमचं किती आलं बेटा? 10.25 हे त्याचं उत्तर असणार आहे. समजलं? पॉइंट खाली पॉइंट द्यायचा आणि मग त्याची बेरीज करायची. हे लक्षात आलं आपल्याला पाहिजे. चला त्याच प्रकारचं पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. तर पुढचा प्रश्न आहे 2.6. 7ला 7 पॉइंटच्या इकडे एक नंबर आहे. पॉइंटला पॉइंट दिल्या. इथं कोण आहे बेटा? 8 आणि इथं आहे 5. ओके. आता याच्यावर काही नाही म्हणजे इथं राहिलं 0. 0 प्लस 5 म्हणजे 5. 6 आणि 8 किती बेटा? 14. 14ला 4 ह्याचे आले 1. म्हणजेच 7 आणि 3 10ला 10 म्हणजे 10.45. ओके. या पद्धतीनं, अशा पद्धतीनं आपल्याला गणित सॉल्व्ह करता येतात. ते कितीही मोठे असो आणि किती काय राहो, फक्त एवढं लक्षात ठेवायचं, पॉइंट खाली पॉइंट द्यायचा आणि सॉल्व्ह करायचं. ओके बेटा? चला नेक्स्ट क्वेश्चन. आपला पुढचा प्रश्न बघू आपण. बघा, इथं आहे 10.5. आधी पॉइंट खाली पॉइंट द्यायचा. पॉइंटच्या इकडे किती आहे? एकच अंक आहे म्हणून 1 अंकाच्या खाली 1 अंक. ओके. 10.5. पॉइंट खाली पॉइंट. इकडे किती अंक आहे? 1 आहे म्हणजे 2. तिकडे किती आहेत अंक? 2. ओके. मग ह्या 1 च्या खाली काही नाही म्हणजे 0 टाकायचा. याच्या खाली वरी काय टाकायचं? 0. मग ह्या दोघांची काय करायची? बेरीज. 0 प्लस 5 म्हणला 5. 7 आणि 5 12 2. हाचे 1. 2 आणि 1 3. 1 ला 1 आणि इथला पॉइंटला पॉइंट म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे?
13.25 म्हणजे 13.25 13.25 हे त्याचं उत्तर असणार आहे. समजलं बेटा? ओके. समजा समजा. चला. आता हे पुढचं नेक्स्ट क्वेश्चन 12.35 म्हणजे 12.35 तर इथं 4 ला 4 पॉइंट खाली पॉइंट द्यायचा बेटा आणि इथं 6 आणि 5 मग ह्या दोघांची आपल्याला बेरीज तर काय नाही म्हणजे काय 0 द्यायचा. मग 5 आणि 5 10 ला 0 ह्याच्याले 1 6 आणि 3 9 आणि 1 10 ला 0 ह्याच्याले 1 4 आणि 2 5 6 आणि 1 7 पॉइंट खाली पॉइंट 1 ला 1 म्हणजेच 17.00 याचं उत्तर राहणार आहे आपलं फक्त 17. किती राहणार आहे 17. पॉइंटच्या इकडे जर 0 असतील ते मापात नाही धरणार. मग इकडे किती संख्या आहे बेटा 17 म्हणून 17. ओके. चला पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. आता आहे आपल्याकडं 7.25 पॉइंट खाली पॉइंट द्यायचं माय 5 7 5 ओके प्लस 5 आणि 5 10 ह्याच्याले 1 7 आणि 2 9 आणि 1 10 0 1 पॉइंट खाली पॉइंट 7 आणि 5 12 12 आणि 1 13 म्हणजे 13.00 हे त्याचं उत्तर असणार आहे. कळालं? दशांश संपूर्णांकांची बेरीज ह्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. ते कितीही मोठं असो, किती बी काही बी असो. चला पुढं बघू, पुढं बघू. चला पुढचं. बघा आता ह्या टाइप 15.5 आणि इथं आलं पॉइंट खाली पॉइंट अगोदर द्यायचा. इकडे 1 अंक आहे म्हणून 1 आणि इकडे किती आहेत बेटा 2. इथं 2 टाकले. ओके. हा इथं 0 टाकला, हा इथं 0 टाकला. म्हणजे 5 ला 5, 5 आणि 3 5 आणि 2 7 पॉइंटला पॉइंट 5 आणि 2 7 1 ला 1 म्हणजे इथं आलं 17.75 हे आपलं उत्तर असणार आहे. 17.75 ओके. चला मग आजचा शेवटचा. कितीही मोठं जरी गणित असलं तरी आपल्याला हे काढता आलं पाहिजे. फक्त एवढं करायचं की पॉइंट खाली पॉइंट काय टाकायचं बेटा नंबर पॉइंट खाली पॉइंट घ्यायचं. पॉइंटच्या इकडे किती अंक आहेत ते टाकायचे. तिकडे किती आहेत ते टाकायचे. 5 आणि 5 10 1 किती झाले 8 आणि 8 16 ह्याच्याला 1 4 आणि 10 म्हणजे 10.60 हे त्याचं उत्तर. ओके. अशा प्रकारे आपल्याला दशांश अपूर्णांकांची बेरीज ह्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. फक्त एवढं लक्षात ठेव, पॉइंट बघायचा, पॉइंट खाली पॉइंट द्यायचा. डाव्या साईडला किती अंक आहेत तेवढे अंक लिहायचे, उजव्या साईडला किती अंक तेवढे लिहायचे आणि मग बेरीज करायची. ओके. समजलं? समजलं असेल तर व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस कर. ओके.